हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या वेळेला आपण चॅप्टर नंबर 2 स्टार्ट केलेले होते, पॉवर अँड एक्सपोनेंट्स. चॅप्टर 2 आपण स्टार्ट केले आहे ना मागच्या टाइमला. द नेम इज पॉवर्स. काय नाव आहे त्याचं? पॉवर्स. पॉवरचं मराठीमध्ये अर्थ काढला तर काय होतं, जसं की शक्ती, ओके, समर्थ. पण याच्यामध्ये त्याचा अर्थ काय होणार आहे की घातांक, एक्सपोनेंट असंच अर्थ इथे निघणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा बेस, एक्सपोनेंट, त्याचा पाया, त्याचा घातांक कशा पद्धतीने काढला जातो, तो कसा आयडेंटिफाय केला जातो, त्या पद्धतीचे काही जे काही नियम होते ते आपण पेज नंबर 31 आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो, बरोबर. सो तर आपण पेज नंबर 32 शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे झिरो एक्सपोनेंट. काय टॉपिकचं नाव? झिरो एक्सपोनेंट. ओके. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे तो आहे झिरो एक्सपोनेंट. व्हेन टर्म्स कंटेनिंग पॉवर्स आर डिवाइडेड द आन्सर समटाइम्स हॅज अ झिरो एक्सपोनेंट. टू डिस्कवर द मिनिंग ऑफ अ झिरो एक्सपोनेंट लुक ॲट द फॉलोइंग एक्झाम्पल. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं पहा, आपण जर एखाद्या पॉवरला म्हणजे त्याला जर आपण शून्याने भागितलं, उत्तर काय तर घातांक काय येतो त्याचा शून्य तिथे येत असतो. तर मग तो शून्य घातांक येतो म्हणजे तो कशा पद्धतीने येतो ते आपण खालील काही उदाहरणांद्वारे शिकणार आहोत. ओके. तिथे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल आपण ते पाहूया. मग काय दिलं आहे त्यांनी, जसं की एक्झाम्पल मध्ये 4, त्याचं रिडिंग कसं केलं होतं का, 4 to the third power. रिडिंग कसं होतं त्याचं? 4 to the third power. हे 4 to the third power divided 4 to the third power. म्हणजे काय, दोन्हीचा पॉवर, दोन्हीचा एक्सपोनेंट काय आहे, सारखाच येथे आहे. मग आता काय होणार आहे, 4 चा थर्ड पॉवर म्हणजे किती असणार आहे, 64. असं काय येणार त्याचं 64 डिवायडेड 64. काय 4चा तिसरा घातांक किती असणार आहे, 64. 4चा तिसरा घातांक किती असणार आहे, 64. दोन्हीचं उत्तर काय आहे तिथे 64 येत आहे. म्हणजेच काय, मग आपण त्यांना डिवाइडचं सिम्बॉल डिवायडेशन आपण ते करूया. मग 64 डिवायडेड 64. मला दोन्ही काय डिवायडेड 64 डिवायडेड 64 दोन्ही काय होणार, कट होणार का, कारण किती सेम आहे. म्हणून आन्सर काय येणार आपलं 1. आन्सर काय येणार आहे आपलं 1. म्हणजे एक आपलं तिथे उत्तर येणार आहे. म्हणजेच अल्सो, मग म्हणजेच अल्सो 4 to the third power, 4 to the third power divided 4 to the third power is equal to, आपण दुसऱ्या मेथडमध्ये पाहिलं तर आपण यूज करू काय, मग 3 minus 3 is equal to 4 is to the 0 power. 4 to the 0 power म्हणजे आपण ते शिकतोय ना, झिरो एक्सपोनेंट. झिरो घात कसा येतो, झिरो घातांक. ज्यावेळेस घातांकामध्ये जे काही पॉवर दिले त्यांची आपण जर वजाबाकी केली, उत्तर काय येणार आहे झिरो. ज्यावेळेस येतो तिथे झिरो एक्सपोनेंटचा आपला रूल तिथे ॲप्लिकेबल होणार आहे. आलं लक्षात? म्हणजेच काय, मग 4चा घातांक जर 0 येत असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, म्हणून 4 raised to the 0 is equal to 1. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 तिथे येणार आहे. ओके. 4चा 0 घातांक म्हणजे 4ला आपण 4 वेळेस गुणलं, उत्तर काय येणार आहे 0. 0 म्हणण्यापेक्षा आपण तिथे काय म्हणणार आहोत, 1 तिथे आन्सर येऊ शकते. आता मी ज्यावेळेस लिहितो बघा बोलतो, जिथे कटिंग करतो, जिथे ब्रॅकेट करतो, हे ब्रॅकेट तुम्ही देखील आन्सरमध्ये करत जा. तुमचे नोटबुक चेक करताना खूप प्रॉब्लेम्स मला आले होते. जे फायनल आन्सर असतं ना त्याला ब्रॅकेट करत जा, म्हणजे आम्हाला चेक करताना सोपं जातं. एक्झॅक्टली उत्तर कोणतं आहे, स्टेप्स, उत्तर पाहायला. ओके. फायनली आन्सर चेक करायला सोपं जातं. त्यानंतर जे प्रश्न दिलेले असतात ना सेल्फ प्रॅक्टिसमध्ये, ABCDE ते लिहत जा. तुम्ही काय करता, ए लिहिता, ए नंतर डायरेक्ट सी लिहिता, EF अशी सिरियल चुकवता. चेक करायला आणखी आवडतात. जसे सिरियल दिले आहेत ना त्याच पद्धतीने प्रश्नाची उत्तरं लिहत जा, ABCDEF. आणि 1 2 3 नंबर लिहिण्यासाठी ABCDच नंबर नाही आहेत ना,
सेल प्रॅक्टिसमध्ये जे नंबर दिले ए बी सी डी हे जे अल्फाबेटिकल नंबर दिले असंच लिहा ना. 1 2 3 लिहिण्याची काय गरज आहे. ओके, थोडं सिस्टमॅटिकली जसं प्रॉपरली आपण जर होमवर्क कंप्लीट केला तर ते थोडं व्यवस्थित राहील. पुढे चालून तुम्हाला ती चांगली सवय देखील लागेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. जसं की a to the 7th power डिवायडेड a to the 7th power. तिथे काय केलं आपण a चा 7th पॉवर आपण इथे घेतलेला आहे. म्हणजे a चा आपल्याला किती प्रकार करावा लागणार आहे 7 टाइम. किती टाइम 7 टाइम. म्हणजे a into 7 1 2 3 4 5 6 and 7 टाइम आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. म्हणजे आपण शिकलोय बेसच्या डॉक्टर जे पॉवर असतात त्याचा तितक्या वेळेस आपण काय करतो गुणाकार करत असतो. तसंच मग सेकंडचा पण आपल्याला करावं लागणार आहे तसं आहे की. ओके, आता हे झाले 7 टाइम आणि हे देखील झाले 7 टाइम. तर अशा वेळेस मग काय होणार आहे इक्वल टू 1. आन्सर काय येणार आहे ते इक्वल टू 1. आता 1 कसा आला आन्सर तुम्हाला सांगितलं आहे. जर दोन्ही सिमिलर असतील न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये डिव्हिजनमध्ये ते काय होतं कट होतं. हा एक गेला हा एक गेला हा एक हा एक गेला हा एक गेला. हे काय होत आहे कट तिथे होत आहे का कारण ते दोन्ही सिमिलर आहेत म्हणून. ओके, इथे लक्षात दोन्ही काय आहेत ते सिमिलर आहेत म्हणून ते काय होत आहे तिथे कट ते तिथे होत आहे. ओके, सो नेक्स्ट पहा आता हे झाले कट इथे. मग अल्सो आपण जे काही पाहिलं होतं अल्सो म्हणजेच काय मग a to the 7th power divided a to the 7th power is equal to a. आता दोन्ही पॉवरचं काय होणार आहे ना सबट्रॅक्शन तिथे होणार आहे. काय होणार आहे सबट्रॅक्शन तिथे होणार आहे. म्हणजेच मग a मध्ये काय 7 मधून 7 गेले किती उरणार 0. a चा पॉवर काय होणार आहे तिथे 0. म्हणजेच काय मग a 0 पॉवर इज इक्वल टू 1. a 0 पॉवर इज इक्वल टू 1. ओके, अशा पद्धतीने आपला आन्सर येणार आहे का कारण की a इज नॉट इक्वल टू 0. आपण आन्सर कधीच 0 मध्ये लिहित नाही, खास करून फ्रॅक्शन्समध्ये. काय फ्रॅक्शन्समध्ये आपण फायनल आन्सर कधी 0 लिहित नाही. ते काय लिहित असतो आपण 0च लिहित असतो. आपलं जे काही आन्सर येणार ते 0पेक्षा मोठंच यायला हवं म्हणजे निगेटिव्हमध्ये केली. ओके, फ्रॅक्शन्समध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं असतं. आता मॅथ्स अलर्टमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं 0 इज टू पॉवर 0 इज इनडिटर्मिनेट. काय तो इनडिटर्मिनेट म्हणजे तर आपण ठरवता येत नाही आपल्याला, दर्शक आपल्या त्यासाठी नसतात. ओके, इट फॉलोज फ्रॉम द अबाउट दॅट ए पॉवर टू द 0 इज इक्वल टू 1 ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणून आपण काय करतो आन्सर आपण ते पण पहा 4चा पॉवर काय होता 0 म्हणून आन्सर आपण काय लिहिलं फायनली 1. इथे पण एचा पॉवर काय होता 0 म्हणून आन्सर काय लिहिणार आपण 1. 0 लिहायचा नाही हे लक्षात ठेवा एक्सपोनेंटमध्ये खास करून. ओके, घातांकामध्ये उत्तर 0 आपण लिहिलं नसतो. तिथं काय लिहिणार आपण 1 तिथे लिहिणार आहोत. एनी एक्सप्रेशन एक्सेप्ट रेज टू द पॉवर 0 इक्वल्स 1. म्हणजे जिथे जिथे उत्तर 0 येणार आहे तिथे तुम्ही त्याचा पॉवर त्याचा एक्सपोनेंट काय लिहिणार आहात तुम्ही 0 तिथे लिहिणार आहेत का नाही. 0 आपण तिथे लिहिणार नाही तर आपण काय 1 हा लिहिणार आहोत. ओके, येते लक्षात. आता एक्सटेन्शनमध्ये त्यांनी आपण एक सूचना दिली आहे. हिअर वी एक्सटेंड आवर स्टडी फ्रॉम नॅचरल नंबर एक्सपोनेंट ऑर निगेटिव्ह एक्सपोनेंट. आता तुम्हाला काय करायचं आहे जसं की आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर शिकलो बरोबर आहे. म्हणजे काय धनसंख्यांचे घातांक आणि ऋण संख्यांचे घातांक. घातांक तेच असणार आहे फक्त त्यांचे साईन तिथे काय होतात चेंज होत असतात. काय होतात चेंज साईन तिथे चेंज होतात. जसं की 2चा क्यूब किती येतो 8. 2चा क्यूब किती येतो 8. आता जर 2चा जर -3 क्यूब करायचा आहे तर 2चा -8 हा क्यूब येणार काय क्यूब. आन्सर जे आहे तेच राहणार आहे फक्त त्याचं साईन तिथे चेंज होणार आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांचे सुद्धा एक्सपोनेंट्स तिथे काढू शकताय नैसर्गिक संख्यांचे. ओके, आल्या लक्षात. आता आपण पुढचा पॉईंट सुरू केला असता कोणता निगेटिव्ह एक्सपोनेंट्स.
म्हणजे काय निगेटिव्ह म्हणजे काय, जसं की नकारात्मक ऋण घातांक आपण त्याला म्हणू शकतोय. ऋण घातांक आपण चालू केले असते पण ते पूर्ण होणार नाही, त्याचं टॉपिक सुद्धा काही पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्येच तो स्टार्ट करूया. ओके. तर आता होमवर्कमध्ये तुम्ही काय करणार आहात, झिरो एक्सपोनेंट हे काय आहे, झिरो एक्सपोनेंटशी रिलेटेड तुम्ही कोणतेही उदाहरण घ्या. अशी काही 5 उदाहरणं तुम्ही तयार करू शकता. जसं की तुम्ही दिलं होतं 4 to the 3rd power किंवा 8 to the 7th power. तुम्ही अल्फाबेटिकल नंबर्समध्ये घेऊ शकता किंवा नॅचरल नंबर्समध्ये घेऊ शकता, ॲज युअर विश. 5 एक्झाम्पल्स तयार करायचे, त्यांना असं प्रॉपरली सॉल्व्ह करायचं आहे. जिथं मी 2 मेथडमध्ये सॉल्व्ह केले ना, तसंच 2 मेथडमध्ये तुम्हाला त्या गणितांना सॉल्व्ह करायचं आहे, जेणेकरून तुमची त्याबद्दल प्रॅक्टिस होईल. ओके, आलं लक्षात. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मग निगेटिव्ह एक्सपोनेंट शिकूया. तुम्हाला होमवर्क देखील सांगितलं आहे काय असणार आहे म्हणून तो, त्या पद्धतीने होमवर्क करायचा आहे. आणि होमवर्क वेळच्या वेळी कंप्लीट करत जा आणि तो शाळेमध्ये आणून दाखवत पण जा. कारण की तुमचे ज्यावेळेस नोटबुक चेक केलेत ना, भरपूर जणांचे एरर्स आलेत हां, त्यामुळे. तुम्हाला सांगितलं आहे जे आपलं काही फायनल आन्सर असतं त्यावेळेस तुम्हाला तिथे काय करायचं आहे, फायनल आन्सरला तुम्ही तिथे स्क्वेअर करणार आहात किंवा बॉक्स त्याला करायचा आहे. का, कारण की ते सोपं जात असतं आपल्याला तिथे समजून घ्यायला आणि आम्हाला चेक करण्यासाठी देखील सोपं जातं. आणि सिक्वेन्स जी ती सिक्वेन्स चुकू देऊ नका. होमवर्क्समध्ये चेक करताना खूप मोठा प्रॉब्लेम तोच आला होता मला, की तुमची सिक्वेन्स तिथे चुकलेली होती, क्रम जो होता तुमचा तो चुकलेला होता. त्यामुळे ते चेक करताना खूप डिफिकल्टीज येतात. ओके, सिक्वेन्स बाय होमवर्क करा आणि फायनल आन्सर ब्रॅकेटमध्ये लिहत जा. ओके.